पुण्यातलं कोथरूड हे गोळीबारानं हादरलेलं आहे। गुंड निलेश घायवळच्या टोळीकडून गोळीबार झालेला आहे। गाडी बाजूला घेण्याच्या वादातून गोळीबार झाला। गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीवर सध्या उपचार सुरू आहेत। एवढं दिसतंय की इथनं रात्री आम्ही बघितलं तर तो इथनं पळत गेला होता, तर त्याचं रक्त इथं भरपूर सांडलेलं, त्याचा बूट जो आहे रक्ताने माखलेला तो पण इथं पडलेला। फक्त गाडीवर रक्त पडलं, ती पळून जाताना एवढे आम्हाला आवाज आले, बाकीचे काही माहित नाही आम्हाला। पुण्यात कोथरूड परिसरात रात्री फायरिंग झाली। एका गाडीला साईड देण्याच्या वरून ही सगळी फायरिंग झाली आणि एका तरुणाला जे आहे ते या सगळ्या गोळ्या लागलेल्या होत्या। या तरुणाचं रक्त जे आहे ते आपण हे सगळे कॅमेऱ्यामध्ये पाहतोय। याच ठिकाणावरून तो तरुण जो आहे तो हल्ला झाल्यानंतर पळून गेल्याची माहिती जी आहे ते इथले सगळे स्थानिक नागरिक देत आहेत। मात्र या सगळ्यामध्ये जे आहे ते पुण्यात सक्रिय असलेली घायवळ टोळी जी होती त्या घायवळ टोळीचे हे सगळे सदस्य आहेत असं पोलिसांकडून सांगण्यात येते। त्यामुळे पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा या सगळ्यावरती काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र 3 जणांकडून जे आहे त्या सगळ्या तरुणावर हल्ला झाला। प्रकाश धुमाळ नावाचा हा तरुण होता ज्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। पुण्यात एकेकाळी सक्रिय असणारी भीती असणारी घायवळ टोळीचे सगळे सदस्य जे आहेत ते यामध्ये आहेत असं प्राथमिकदृष्ट्या पोलीस सांगतायत आणि त्यामुळे सगळी भीतीची जी वातावरण आहे ते इथं आहे। पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतलेलं आहे। मात्र पुणे पोलीस या सगळ्या टोळीवरती काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि अशा पद्धतीने गुन्हेगार जर बंदूक घेऊन फिरत असतील तर हे जबाबदार कोण? पुणे पोलीस जबाबदार आहेत असंच म्हणावं लागेल, कारण गुन्हेगार दिवसाढवळ्या बंदुकी घेऊन फिरतात आणि क्षुल्लक कारणावरून सर्वसामान्यावरती जर गोळीबार होत असेल तर हे खूप चिंताजनक आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।